भारत मातेच्या मुकुटातील अमूल्य रत्न म्हणजे महाराष्ट्र. भारताचा बुलंद बाणा आणि मजबूत कणा म्हणजे महाराष्ट्र. 12 कोटी लोकसंख्या, 720 किलोमीटरची किनारपट्टी, 82% साक्षरता आणि छत्रपती श्री शिवाजी महाराजांसारख्या महापुरुषांनी रचलेला इतिहास, या सगळ्या गोष्टी महाराष्ट्राला एक वेगळेपण आणून देतात. पण महाराष्ट्राला भारताचं पॉवर हाऊस म्हणतात ते महाराष्ट्राच्या आर्थिक ताकदीमुळे. ते कसं हे जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी पियुष गिरगावकर. आपणा सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. टाउन प्लॅनिंग, आर्थिक व सामाजिक विकास, इन्फ्रास्ट्रक्चर अशा विषयांना वाहिलेल्या माझ्या या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत. मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की $3 ट्रिलियन GDPच्या जोरावर भारत जगातली 5व्या क्रमांकाची अर्थव्यवस्था आहे. हा GDP $5 ट्रिलियन वर नेऊन भारताला जगातली तिसरी मोठी अर्थव्यवस्था बनवण्याचं ध्येय प्रधानमंत्री मोदयांनी ठेवलंय. हे ध्येय पूर्ण करण्यासाठी लागतं ते प्रत्येक राज्याचं आर्थिक योगदान, आणि इथेच महाराष्ट्र गेम चेंजर ठरतो. महाराष्ट्राचा GSDP आहे $435 बिलियन. म्हणजेच भारतीय अर्थव्यवस्थेत जवळपास 13 ते 14% योगदान हे एकट्या महाराष्ट्राचं आहे. औद्योगिक क्षेत्राचा आपण विचार केला तर महाराष्ट्र हे भारताच्या औद्योगिक निर्मितीचं हृदयच म्हणायला हरकत नाही. देशाच्या एकूण औद्योगिक उत्पन्नापैकी 18 ते 20% वाटा हा एकट्या महाराष्ट्राचा आहे. म्हणजेच भारतात बनणाऱ्या प्रत्येक 4 ते 5 वस्तूंमागे एक वस्तू ही महाराष्ट्रातली असते. महाराष्ट्राच्या औद्योगिक क्षेत्राचा कणा आहे इथली वाहन निर्मिती. देशातील जवळपास 35% वाहन उत्पादन म्हणजेच कार्सचं उत्पादन महाराष्ट्रातूनच होतं. या औद्योगिक क्षेत्राच्या भरभराटीचं श्रेय जातं महाराष्ट्र औद्योगिक विकास क्षेत्रांना म्हणजेच MIDCsला. औद्योगिक क्षेत्र जोरदार कामगिरी करत असलं तरी महाराष्ट्राचा आर्थिक विकास काय केवळ कारखाने आणि त्यांच्या उलाढालीवर अवलंबून नाही, तर महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेचा विराट कोहली आहे आपलं सेवा क्षेत्र, अर्थात सर्व्हिस इंडस्ट्री. राज्याच्या एकूण अर्थव्यवस्थेचा 58 ते 60% वाटा एकट्या सेवा क्षेत्रातून येतो. IT सर्व्हिसेस, रिअल इस्टेट, पर्यटन क्षेत्र, बँका अशा विविध रंगांनी आपली सर्व्हिस इंडस्ट्री नटली आहे. सेवा क्षेत्राला लागणारं मनुष्यबळ आणि पायाभूत सुविधा आपल्या राज्यात मुबलक प्रमाणात उपलब्ध आहेतच, पण या मनुष्यबळाला विकसित करण्यासाठी उत्तम दर्जाच्या शिक्षण संस्था महाराष्ट्रात कायम कार्यरत आहेत. सेवा आणि औद्योगिक क्षेत्रात महाराष्ट्रानं भरारी घेतली असली तरी शेती आणि कृषी व्यवसाय हा महाराष्ट्राच्या आर्थिक विकासाचा एक अविभाज्य घटक. राज्याच्या GDPच्या जवळपास 12% वाटा हा एकट्या शेतीच्या माध्यमातून उचलला जातो, आणि याच क्षेत्रावर ग्रामीण भागातला रोजगार देखील अवलंबून आहे. महाराष्ट्राची अर्थव्यवस्था केवळ देशातच चमकते असं नाही, तर आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील आपलं राज्य उल्लेखनीय कामगिरी करत आहे. भारतात होणाऱ्या एकूण विदेशी गुंतवणुकीपैकी तब्बल 28% गुंतवणूक एकट्या महाराष्ट्रात होते, आणि यामुळेच विदेशी गुंतवणूक होत असलेल्या राज्यांच्या यादीत महाराष्ट्र क्रमांक 1 वर. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतला अजून एक घटक म्हणजे आयात आणि निर्यात. भारतातून निर्यात होत असलेल्या चीज वस्तूंपैकी तब्बल 18 ते 20% निर्यात ही एकट्या महाराष्ट्रातून होते. म्हणजेच जगात पाठवल्या जाणाऱ्या प्रत्येकी 5 मेड इन इंडिया वस्तूंपैकी एक गोष्ट ही मेड इन महाराष्ट्र असते. राज्याच्या अर्थव्यवस्थेला अधिक हातभार लागावा, अधिक भरभराट व्हावी यासाठी मॅग्नेटिक महाराष्ट्र, टेक्स्टाईल पॉलिसी, इंटिग्रेटेड टाउनशिप्स अशा अनेक योजना आखण्यात आल्या. असं असलं तरी मित्रांनो, महाराष्ट्राच्या या आर्थिक कामगिरी मागे देखील पायाभूत सुविधांचं प्लॅनिंग आहे बरं का. आंतरराष्ट्रीय विमानतळं, हायवेचं जाळं, उद्योगधंद्यांचं लोकेशन, सप्लाय चेन मॅनेजमेंट व्यवस्थित पार पडेल असं वेअर हाऊसेस, कोल्ड स्टोरेज यांचं नियोजन यात हे प्लॅनिंग लपलंय. मुळात महाराष्ट्रासारख्या महाकाय राज्याचा आर्थिक विकास होतोच प्रादेशिक विकासातून, अर्थात रिजनल डेव्हलपमेंटमधून, आणि हे रिजनल डेव्हलपमेंट होत असतं रिजनल प्लॅनिंगच्या माध्यमातून. महाराष्ट्राची अर्थव्यवस्था दिमाखात वाढत असली तरी एक बाब प्रकर्षाने जाणवते आणि थोडीशी खटकते. ती म्हणजे महाराष्ट्राची अर्थव्यवस्था ही पश्चिम महाराष्ट्रात किंवा पुणे, मुंबई, नाशिक या शहरांमध्येच एकवटली आहे. याचं विकेंद्रीकरण करून मराठवाडा, विदर्भासारखे भाग विकसित केले तर आणि तरच राज्याची आर्थिक घोडदौड आणखीन मोठी होऊ शकेल आणि महाराष्ट्र कायम नंबर 1 राहील. तुम्हाला काय वाटतं? नक्की कळवा, आणि विकासावर आधारित अशाच कंटेंटसाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.